एरवी आपल्या इथे देवधर्माचं कार्य म्हणलं किंवा चातुर्मास म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट वर्जवते तर ती म्हणजे कांदा. पण आपल्या जगाच्या पाठीवरती एक देश असा आहे ना की जिथे कांद्याचा वापर चक्क पूजेमध्ये केला जातो. कोणता आहे हा देश जाणून घ्यायचंय? नाही सांगेनच तुम्हाला, पण त्याआधी कांद्यानी बनणारा हा जो खमंग पदार्थ आहे पहिल्यांदा तो बघायचा आहे. नमस्कार, फूड कुटुंबाच्या आजच्या अजून एक खमंग खुसखुशीत भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खमंग खुसखुशीत काय म्हणतोय हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेलच, कारण आज जी आपण डिश इथं बनवणार आहोत ती इतकी खमंग खुसखुशीत आहे ना की ते खाऊन सगळ्यांच्या तुमच्या तोंडाला पाणी हे सुटणार आहे. मीनवाईल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव अतिश आहे. मी हे छान तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं किचन तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्याला आपण नाव दिले फूड कुटुंब. ज्याच्यामध्ये माझ्या कुटुंबातले आणि तुमच्या कुटुंबातले सदस्य येऊन वेगवेगळ्या रेसिपी करत असतात. तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक मावशी अशी असते ना की जी तुमचे सगळे लाड करते खाण्यापिण्याचे. तशीच माझी मावशी स्मिता मावशी आलेली आहे आज आपल्याला अजून एक खमंग खुसखुशीत पदार्थ दाखवण्यासाठी. याच्या आधी तिने आपल्याला एक छान भज्यांची आमटी दाखवली होती. ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर इथे ती मी लिंक करतो, नक्की ती रेसिपी बघा. आणि आजच्या आपल्याला हे जे खमंग रेसिपी करायची त्याचं नाव मी अजून रिव्हील केलेलं नाहीये, तुम्ही थंबनेल वरती बघितलं असणार आहे. त्याचं साहित्य बघण्याआधी आपण एकदा छान या किचन मध्ये फेरफटका मारूयात. आमचं हे जे किचन आहे हे पॉटरी डेनच्या सुंदर सिरामिक भांड्यांनी सजलेलं आहे. अर्चना देशपांडे ही जी आपली मराठमोळी उद्योजिका आहे तिने तिच्या हँडमेड सिरामिक भांड्यांचा हा ब्रँड सुरू केलेला आहे. सो जर तुम्हाला या गोष्टी घ्यायच्या असतील तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची वेबसाईट देतो, त्याच्यावरती नक्की क्लिक करा आणि ह्या गोष्टी घ्या. आणि जर तुम्हाला या गोष्टी आमच्याकडनं हव्या असतील एकदम फ्री तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही भांडी जिंकायची एक संधी मिळणार आहे. मावशी, आज आपण कोणता खमंग पदार्थ करणार आहोत? आज ना आपण ओलं खोबरं आणि कांदा याचं पॅटीस करणार आहोत. ओलं खोबरं आणि कांदा यांचा पॅटीस करणार. काय काय लागणार आहे त्याला आपल्याला? त्याला ना कांदा अगदी बारीक चिरून, बरोबर, ओलं खोबरं, लिंबू, कोथिंबीर, तांदळाचं पीठ आहे, हा, मिरची, पिठी साखर, ब्रेड आणि 2 बटाटे उकडून घेतलेले. सो आता हे जे सगळं सारणाचं तू साहित्य दाखवलंस ते आपण ऑलरेडी मिक्स केलंय इथे. अच्छा, सो ते सारण मिक्स करू असं दिसतंय. हे सारण मिक्स करून असं दिसतंय, ज्याच्यामध्ये आता आपण खोबरं, कांदा, लिंबू, मीठ, साखर सगळं घातलेलं आहे. सगळं सारण रेडी आहे. आणि वरची जी पारी आहे त्याच्यासाठी उकडलेले बटाटे आणि हा ब्रेड घेतलेला आहे. मग हा ब्रेड आपण पाण्यामध्ये भिजवून आधी बटाटे किसायचे, त्याच्यात मग हा ब्रेड पाण्यात घट्ट पिळून घ्यायचा आणि थोडं तांदळाचं पीठ आणि मीठ असं करून असा गोळा. अच्छा, मी तुम्हाला साधारण डोची कन्सिस्टन्सी दाखवतो की या कन्सिस्टन्सीचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. सो आता हे आम्ही बनवून घेतलेलं आहे. सो आता याचे पॅटीस बनवायचे, करेक्ट? सो त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा? हाताला तेल लावतोय. हाताला तेल लावून घे म्हणजे ते चिकटत नाही म्हणजे हाताला. थोडंसं लावायचं, बरोबर. अच्छा. सो मला वाटतं संध्याकाळी जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात किंवा ओरडत एक संध्याकाळी 5 ते 6ची वेळ असते, कसं असे खमंग काहीतरी खायची इच्छा होते. मला वाटतं हा त्याच्यासाठी खूप उत्तम पर्याय, राईट मावशी? ओके. आणि याच्यामध्ये काय घालायचंय? त्याच्यामध्ये आपण सारण घालूया. खूप असं म्हणजे कचोरी सारखं मोठं नाही ना, थोडंसं टिक्की सारखं चपट करायचं आपल्याला, बरोबर. आणि ते आता सगळीकडनं बंद करून द्यायचं. ओके, हे सगळीकडनं असं बंद करू. नीट एक त्याची टिक्की झाली पाहिजे. कवा. सो आता एक काम करतो, आम्ही अजून 2-3 टिक्क्या अजून करून घेतो
तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्या एका देशाची गोष्ट जिथे कांदा, जो आपल्या इथे धार्मिक कार्यामध्ये किंवा पूजा अर्चनेमध्ये आपण शक्यतो कांदा खात नाही, पण एक देश असा आहे की जिथं कांदा चक्क देवाच्या पूजेसाठी वापरला जातो. कोणता आहे तो देश? चला सांगतो. जोपर्यंत आपल्या ह्या खमंग कांद्याच्या आणि खोबऱ्याच्या कचोऱ्या बनतायत तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्या एका देशाबद्दल जिथे कांदा चक्क देवाच्या पूजेमध्ये वापरला जातो, आणि हा देश आहे इजिप्त. इजिप्तमध्ये कांद्याला अनन्यसाधारण महत्व आहे. इनफॅक्ट तिथे हेही मानलं जातं की कांदा हा तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे तिथे कोणताही व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा त्याच्या अंतिम विधीमध्ये कांद्याचा समावेश केला जातो. आणि जसं आपल्या इथे नाही का विदर्भामध्ये वगैरे की खूप जेव्हा ऊन असतं तेव्हा आपण पांढरे कांदे जवळ ठेवतो शरीराला थंडावा देण्यासाठी, सेम पद्धत इजिप्तमध्ये सुद्धा आहे. इजिप्तमध्ये जी लोक पिरामिडवरती कामं करायची तिथं ते स्वतःचं शरीर थंड ठेवण्यासाठी कांद्याचा वापर करायचे. मी तुम्हाला म्हटलं ना की हे वसुधैव कुटुंबकम आहे. इथं पदार्थ जरी आपल्याला एक दिसला ना तरी त्याची हिस्ट्री ही जगभराची आहे. सो आपले हे जे ओल्या खोबऱ्याचे आणि कांद्याचे हे जे पॅटीस आहेत, टिक्की वजा पॅटीस आहेत, हे आमचे तयार करून झालेले आहेत. हे बघा अशा छान त्या टिक्की तयार झालेल्या आहेत ज्या आपण आता तळून घेणार आहोत. आणि यावेळेला मी तळणार नाहीये कारण मागच्या वेळी मी तळायला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी या किचन मध्ये आग लावली होती. जर तुम्ही बघितलं नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की बघा. सो ओव्हर टू यू मावशी, तू सगळा हा कार्यभार सांभाळ. आहा, ये जो चुर वाली जो आवाज है ना, दैट इज सूख. वाह वाह वाह. आपली पहिली टिक्की तळून झालेली आहे. सो अशी गोल्डन ब्राऊन रंगावरती ही छान झालेली आहे. सो वाह, कमाल. सो एक काम करतो, मी आता चारही टिक्की तळून घेतो, तुम्हाला फायनल लुक दाखवतो आणि मग आजच्या भागाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. सो आमची गरमागरम अशी छान ओल्या खोबऱ्याची आणि कांद्याची ही जी कचोरी आहे ही रेडी झालेली आहे, जी आम्ही फस्त तर करणार आहोतच. पण तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या कचोऱ्या आहेत, त्याच्यामध्ये काय स्टफिंग आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी इथे स्क्रीनवरती आमचा नंबर देतोय, हा नंबर सेव्ह करा आणि आमच्या किचनचे तुम्ही सुद्धा भाग व्हा. आणि हो, मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, प्रश्न विचारतोय की ही जी आपण खमंग खुसखुशीत ही जी कचोरी केली याचा जे आपण जे वरनं बाइंडिंग बनवलं, डो बनवलं, त्याच्यामध्ये आपण बटाटा घातला, ब्रेड घातला आणि अजून एक तिसरा महत्वाचा आयटम घातला. तो कोणता आहे आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की सांगा. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की या कचोरीचा जो आपण डो बनवला तो डो बनवण्यासाठी आपण ब्रेड घेतला, बटाटा घेतला आणि अजून एक तिसरा इन्ग्रेडियंट घेतला. तो कोणता होता हे आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि आमच्याकडनं जिंका मस्त पॉटरी डेनची ही छान छान सिरामिकची भांडी. आणि मावशी आलेली आहे माझी, जिने आपल्याला हे दाखवलंय, तिला मी असं सोडणार नाहीये. सो मावशी, तुला देखील आमच्याकडनं पॉटरी डेनची ही सुंदर सिरामिकची भेट. सो चला, असंच तुम्हाला सुद्धा जर भरपूर फायद्यामध्ये राहायचं असेल, आमच्या किचनचा भाग व्हायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्थातच खाण्यावरती तर प्रेम करायचंच आहे आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे.